कसं काय मंडळी, दिस इज हापूस हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू व्लॉगमध्ये। ऑलमोस्ट 15 दिवस झाले, 2 आठवडे झालेले आहेत मी लास्ट टू लास्ट व्हिडिओ आपला टाकलेला की जो मी हिमालयन विकून नवीन ओनरच्या ला सुपूर्त केलेली। आणि तेव्हा मी तुम्हाला बोललेलो की आपण आता एक नवीन बाईक घेतलेली आहे, म्हणजे घेण्याच्या प्रोसेसमध्ये होतो मी तेव्हा। आत्ता माझ्याकडे बाईक आहे ऑलरेडी 10 ते 12 दिवस, नवीन बाईक जी आपली आहे ती। तुम्हाला पण आतुरता लागली असेल की कुठली नवीन बाईक आपण घेतलेली आहे। आता तुम्ही बघाल माझ्या चॅनलचा जो फुल पास्ट आहे, स्टार्टिंगपासून हिमालयन रिलेटेड मी व्हिडिओ बनवत गेलेलो। एडीव्हीवर कंटिन्यूस मी राईड करत होतो, एडीव्ही रिलेटेड व्हिडिओज बनवत होतो। काय काय त्याला ॲक्सेसरीज लागतात, काय काय मी त्याच्यावर चेंजेस केले ते सगळं तुम्हाला दाखवलं। आणि फायनली 1 वर्ष 13 महिन्यानंतर मी ऑलमोस्ट ती बाईक विकण्याचा निर्णय घेतला आणि आता एका नवीन बाईक घेण्याचा निर्णय मी घेतलेला। आता ही बाईक कुठली असेल, ही बाईक ॲडव्हेंचर टूरर असेल, ही बाईक एखादी स्पोर्ट्स टूरर असेल का, ही बाईक एखादी स्क्रॅम्बलर असेल और वॉटेवर असं तुम्हाला वाटत असेल, हा टाईप डिफरन्स होणार आहे का फक्त मी एडीव्हीवरनं दुसऱ्यावर शिफ्ट करणार आहे, या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। कारण आपण फायनली रिव्हील करायला चाललेलो आहे आपली नवीन बाईक। जर तुम्ही राईट गेस केला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मी हेच गेस केलेलं होतं। आपण घेतलेली आहे द न्यू ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X। सो तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील की ही बाईक तर ओल्ड कलरवाली आहे, म्हणजे ग्रीन कलरवाली जी आहे, जी ओल्ड व्हर्जनमध्ये यायची। आत्ता ऑलरेडी ट्रायम्फ स्क्रॅम्बलर XC नवीन आलेली आहे आणि तरी पण मग मी ही बाईक नवीन आहे असं का बोललो। सो हां, ही बाईक न्यू नाही आहे, ब्रँड न्यू नाही घेतलेली, नाही तर मग मी तुम्हाला असा रिव्हील टाईपचा स्टोरूमवाला व्हिडिओ पण केला असता। बट ही बाईक न्यू नाही आहे। जशी मी हिमालयन 1 वर्षातच विकलेली तशीच मी OLXवर एक सेकंड हँड बाईक म्हणून बघत होतो, तर तेव्हा मला ही बाईक मिळाली। आणि ही बाईकबद्दल मी आता तुम्हाला जे काही तुमचे डाऊट्स असतील ते मी तुम्हाला सांगतो। जसं की तुम्ही बघाल ही बाईक फुल्ली लोडेड आहे, म्हणजे ज्या काही ट्रायम्फच्या ॲक्सेसरीज येतात ना त्यामध्ये सगळं लोडेड आहे। प्लस ही बाईक फक्त 1 वर्ष 2 महिने चाललेली आहे, म्हणजे माझ्याच ऑलमोस्ट सेम टाईपची, म्हणजे फेब्रुवारीची बाईक आहे ही 2024। हिमालयन माझी होती ती एप्रिल 2024ची होती। सो ही जस्ट सेम टाईमची चाललेली बाईक आहे। प्लस ही गाडी किती चाललेली असेल ह्याच्याबद्दल जर तुम्ही गेस करू शकलात तर आता तुम्ही जस्ट मॉन्टाजमध्ये बघितलं असेल स्पीडोमीटरच्या ह्याच्यामध्ये, तर हे बघा 890 किलोमीटर्स। आता हे 890 किलोमीटर्स आहेत ना, त्यातनं पण 300 मीच चालवले आहेत, म्हणजे 390 वगैरे। सो मी टेक्निकली ही गाडी घेतलेली 500 किलोमीटरला। सो 1 वर्ष आणि 2 महिन्यामध्ये ही बाईक फक्त आणि फक्त 500 किलोमीटर चाललेली, त्यात पण ओनरने 2 वेळा सर्व्हिस करवली आहे। कारण 1 महिन्यानंतर जी एक सर्व्हिस करायची असते ती करायची असते 500 किलोमीटर नाही, मे बी 1000 किलोमीटर और 1 मंथ असं काहीतरी असतं। आणि एक असते जी वर्षानंतर करायची असते, जी 16,000 किलोमीटर और 1 इयर असं असतं। सो ह्याच्यामध्ये एवढ्याच किलोमीटरवर त्याने 2दा सर्व्हिस केलेली, पण त्याला चालवायला कधी टाईमच मिळाला नाही। आणि मला ही गाडी एवढ्या स्टील डीलमध्ये मिळाली आहे की मी म्हणजे हिमालयन विकून मी त्याच्यावर अजून एक 30-40 हजार रुपये वाचवले ही गाडी घेऊन। एवढा मला ही गाडी खूप डीलमध्ये मिळालेली, म्हणून मी ही गाडी घेण्याचा निर्णय घेतला। टेक्निकली काय झालं असतं, मला नवीन गाडी घ्यायला झाली असती तर आता XC वगैरे बघाल तर तुम्ही 340-350ला वगैरे जाईल गाडी, आणि माझ्याकडे हिमालयन विकून मला तेवढे पैसे मिळाले नव्हते। सो मला त्याच्यावर पुढे अजून पैसे टाकायला लागले असते, जे की मला आता करायचं नव्हतं। मला जे आहे त्याच अमाऊंटमध्ये नवीन बाईक्सचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता असं मी ठरवलेलं। सो टेक्निकली आत्ता ही बाईक माझ्यासाठी एकदमच परफेक्ट मिळाली मला। XCमध्ये काही खास फरक नाही आहे, जे काही ह्याच्यात ॲक्सेसरीज आहेत ना त्या फक्त लागून आल्या, फक्त कलरचा डिफरन्स आहे आणि ह्याचा ट्यूबलेस स्पोक व्हील्सचा डिफरन्स आहे। ते आपण पुढे बघूया। ट्यूबलेस स्पोक व्हील्स मे बी पुढे आपल्याला एक ॲक्सेसरी म्हणून लावता पण येतील, पण सध्या फॉर मी माझ्यासाठी हा माझा आवडता कलर पण आहे। तुम्ही बघाल तर माझं हेल्मेट आत्ता राईट नाव LS2 वेक्टर 2 हे सेम कलरचं आहे, म्हणजे ह्याच्याहून थोडासा लाईट आहे बट सेम कलर हा आणि हा। आणि हिमालयनमध्ये हा कलर होता थोडासा ह्याच्याहून डार्क होता, पण स्टील हेच कलर कॉम्बिनेशन आहे। सो टेक्निकली मी आता माझ्या हेल्मेटला मॅचिंग बाईक घेतलेली आहे असं तुम्ही बोलू शकता। सो असा काही ह्याचा फ्रंट लुक आहे। फ्रंटलाच तुम्ही आलात तर न्यू बाईकमध्ये हे मडगार्ड नसतं, ही विंडस्क्रीन नसते, ही ट्रायम्फची ओरिजिनल ॲक्सेसरी आहेत। ह्याच्याबद्दल मला नक्की माहिती नाही आहे, हे कदाचित असेल पण, बट ह्या 2 गोष्टी डेफिनेटली नसतात। सो ते ओनरने लावून घेतलेलं, ओल्ड ओनरने। हे खालचं जे इंजिन गार्ड आहे हे पण नसतं, तो हे पण त्यांनी लावून घेतलेलं आहे। आणि हे जो रॅक आहे हा टॉप बॉक्सचा रॅक हा पण त्यांनी लावून घेतलेला आहे। सो ह्या 4 गोष्टी प्लस सगळ्यात मेजर आता ही तुम्हाला जी लाईन दिसते
ही ह्याच्यावर आहे गरवारे PPF सगळ्यात हायेस्ट क्वालिटीचं. हे अराउंड 9,000चं PPF आहे फक्त या टँकवरचं. सो हे ऑलरेडी केलेलं होतं. प्लस मला वाटतं इथे रेडिएटर गार्ड पण आहे. हे जे वरचं आहे ते का आय डोंट नो हे स्टॉक असतं. तुम्हाला जर माहिती आहे तर सांगा. मला असं ओनर बोलला की हे मी लावून घेतलेलं आहे वगैरे. सो आय डोंट नो अबाउट दॅट. सो अशा प्रकारे ही फुल्ली लोडेड मला गाडी मिळाली. आत्ता ॲक्च्युली तुम्ही जर काही नोटीस केलं असेल तर माझ्या PCवर किंवा माझ्या लॅपटॉपच्या फ्रंटला वॉलपेपर हा नेहमी एक स्क्रॅम्बलरचा असतो, डुकाटी स्क्रॅम्बलरचा स्पेसिफिकली, कारण मला ती खूप गाडी आवडते आणि माझ्यासाठी एक ड्रीम बाईक आहे ती. होपफुली काही वर्षात पुढच्या आपण हिच्याहून पुढे पास ऑन होत त्या गाडीपर्यंत पोचू नक्कीच, जे तुम्हाला या चॅनलवर नक्कीच बघायला मिळेल. बट येस, त्याच्याच टुवर्ड्स जाण्याची सुरुवात म्हणून मी फर्स्ट माझी स्टेप घेतलेली आहे, जी की होती एका स्क्रॅम्बलरवर शिफ्ट होण्याची. सो मी ही स्क्रॅम्बलर आपल्या आत्ता इंडियन मार्केटमध्ये जी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ट्रायम्फ स्क्रॅम्बलरला सोडून अजून कुठलीच एकदम प्रॉपर स्क्रॅम्बलर आपल्या इंडियन मार्केटमध्ये आहे. आणि जेवढे काही मी रिव्ह्यूज वगैरे पण जे काही बघितले त्याच्यामध्ये मला ही गाडी बेस्ट वाटली. आता ह्यामध्ये तुमचे मे बी काही मिक्स्ड ओपिनियन्स असू शकतात. तुम्ही ADV टूररवरनं मी ह्याच्यावर झालो आहे, आता ADV सारखा टूरिंगची मजा येणार नाही का, किंवा तू आता टूरिंगच्या गोष्टी कमी करायला लागशील का, आणि ह्याच्याबद्दल काय होणार आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला पुढे कळेलच. बट मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की टूरिंग मी कमी नाही करणार आहे. टूरिंग आपण ह्याच बाईकवर करणार आहे आणि जेवढं मी लास्ट इयर केलेलं त्याच्याहून जास्तही असेल कमी असेल. बट आता ह्या बाईक बरोबर आपल्याबरोबर खूप गोष्टी ॲड ऑन होणार आहेत असं तुम्ही म्हणू शकता, कारण ही बाईक आता खूप वर्सेटाईल आहे. सो मी आत्ता ही माझी डेली रायडर बाईक असणार आहे. हिमालयन मी डेली राईड करू शकत नव्हतो फॉर सम रिझन्स. आत्ता ही बाईक मी लिटरली डेली एव्हरी डे कामावर जा, कुठेही जा, भाजी आणायला जा, सगळीकडे मी ही बाईक घेऊन जातो आहे. सो माझ्यासाठी ही डेली रायडर बाईक आहे. प्लस आत्ता ही बाईक हलकी पण आहे, सो ऑफ रोडिंगसाठी ही नाही बनलेली असेल. इट्स लाईक अ सॉफ्ट रोडर, बट स्टील आय एम गोइंग टू ट्राय ऑफ रोडिंग विथ दिस. जे काही थोडंफार ऑफ रोडिंग असेल ते मी ट्राय करणार आहे. प्लस आपली टूरिंग पण ह्याच्याबरोबर होतच राहणार आहे. सो आपल्याला ज्या टूरिंगशी लागणाऱ्या गोष्टी आहेत, जे जागा बघायला मिळणार आहेत ते व्हिडिओज कंटिन्यू असणारच आहेत. प्लस ऑफ रोडिंग आणि मॉन्सून राईड्सवाल्या गोष्टी आता अजून थोड्या वाढतील. ॲक्च्युली आत्ता लगेचच माझ्या पुढच्या आठवड्यातच एक मॉन्सून राईड प्लॅन आहे. सो तुम्हाला ती पुढच्या आय गेस 1-2 व्हिडिओजमध्ये नक्कीच बघायला मिळेल. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दिस बाईक अँड दिस चॅनल जर्नी विथ दिस बाईक. कारण आता ही एक नवीन ॲडिशन झालेलं आहे. ह्याच्याशी रिलेटेड ज्या काही ॲक्सेसरीज असतील किंवा जे काही मी मॉडिफिकेशन करेन ते तुम्हाला पुढे याच्यामध्ये बघायला मिळेल. आय एम व्हेरी एक्सायटेड. माझा आता ना असा तुम्हाला दाखवून असा श्वास खालीवर झाला आहे. सो येस, मी आता काही 10 दिवस 7-8-10 दिवस मी जी बाईक चालवते मला खूप मजा येते. थोडेसे काही डिफरन्सेस आहेत जे मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगेन, जे की हिमालयनवरनं ह्याच्यावर शिफ्ट झाल्यावर मला काय वाटलं. बट जे माझा मेजर प्रॉब्लेम होता ना, हीटिंग आणि वजन, गाडीचं वजन ही खूप गाडी हलकी आहे. म्हणजे मला हिमालयनवरनं ह्याच्यावर आल्यावर ना हे बघा, इट्स लाईक व्हेरी हलकी गाडी आहे. मला खूपच मजा येते चालवायला. असं वाटतं की अरे आपण काय असं स्प्लेंडर चालवतं का काय असं वाटत राहतं. कारण एकदा आपण एवढ्या मोठ्या हत्तीवरनं ह्याच्यावर शिफ्ट झालो ना की असं वाटतं की हे दिस इज नथिंग. फक्त एकदम काय म्हणतात इनिशियल चेंज जर तुम्ही म्हणाल ना, तर मला फक्त ह्या गाडीची हाईट आहे ना, ही ॲक्च्युली हिमालयनपेक्षा जास्त वाटली. ऑन पेपर हिमालयन 825 mm, ह्याची सीट हाईट आहे 835 mm. बट फक्त 10च्या फरकाने ह्याची हाईट मला खूप जास्त वाटते. माझा पाय काइंड ऑफ फ्लॅट फूट नाही होत आहे, थोडासा वर राहतो. एकदम टिपटो नाही म्हणता येणार, बट थोडासा वर राहतो. एकदा तुम्हाला गाडी स्टार्ट करून एक्झॉस्ट नोट ऐकवतो, ऐका. एकदम इट्स अ व्हेरी स्वीट साऊंडिंग. एकदम मस्त असा डेन्स साऊंड येतो. प्लस ड्युएल बॅरल आहे तर थोडासा असं डुकुडुकुडुकुडुकुडुकुडु एकदम मस्त साऊंड येतो. आणि जेव्हा चालवताना तेव्हा एवढा नाही येत. चालवताना तो इनिशियल रेंजमध्ये असतो, मग जास्त RPM गेले की तो निघून जातो, सुळसुळीत साऊंड असतो. सो हे जी वर्सिटॅलिटी आहे ह्याच्याबद्दलची ही पण खूप मस्त वाटली मला. स्टँड स्टिलमध्ये एकदम बाप आवाज वाटतो आणि थोडंसं मूव्ह झाल्यावर तो आवाज कमी होतो बऱ्यापैकी. सो दॅट्स अ गुड थिंग. सो आपण हिमालयन बरोबर जे ADV करत होतो ते माझे ह्या बाईक
बाईकबरोबरचे थोडेसे प्लॅन डिफरंट आहेत. माझं या गाडीच्या रिलेटेडचं मॉडिफिकेशन जे काय असणार ते थोडंसं डिफरंट असू शकतं. इनिशियली सेम असेल कारण आपण थोडे राईड्स पण करणार आहेत. सो मी आत्ता ॲक्च्युली एक ॲक्सेसरीची एक छोटीशी लिस्ट मागवलेली आहे. नॉट लिस्ट बट 4 ॲक्सेसरीज आहेत असं बोलू शकता तुम्ही. मेनली हा आपला टॉप बॉक्स आहे, तो आपल्याला आता मॉन्सून राईड करायचे आहेत त्यामुळे मला थोडंसं टॉप बॉक्सची गरज आहे कारण आपल्याला काही गोष्टी वॉटरप्रूफ ठेवायच्या आहेत. सो ते त्याच्यामध्ये एकदम सेफ राहतील आणि एनिवे आपल्याला पुढे टुरिंगसाठी कामाला येईलच. सो टॉप बॉक्स इज व्हेरी इसेन्शियल. मी ते मागवलेलं आहे. अजून काही गोष्टी आहेत ह्या रिलेटेड ज्या मला माझी बाईक कशी लुक असेल त्या बाईकचा हे पुढे माझं जे विजन आहे त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत. आता तुम्ही बघाल इथे ह्यामध्ये इथे जे एक ट्रायमचं जे मध्ये एक बार असतो एक आणि त्याच्यावर ते ट्रायमचं सॉफ्ट कुशनवालं एक गोष्ट असते ते मला काइंड ऑफ आवडत नव्हती. मला असं ना वाईड म्हणजे लिटरली RD350 सारखा लुक हवा होता. सो आणि फील पण हवा होता. त्या ज्या मधल्या रॉडमुळे ना मला ते जमत नव्हतं. तो मी पहिलं तेच काढून टाकलं आणि त्या गोष्टी आहेत ना माझ्याकडे 2-3 दिवस झाले येऊन पडल्या आहेत. बट मला हा व्हिडिओ पहिला बनवायचा होता तुम्हाला बाईक अनवेल केलेल्याचा आणि आत्ता पुढे लगेच मी त्या गोष्टी लावून त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे 1-2 दिवसात आता बघायला मिळेलच. सो तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटतं ही आपली नवीन बाईक बघून. आणि काही लोक बोललेले की हिमालयनसाठी फॉलो केलेलं होतं, जर हिमालयन विकून मला दुसरी बाईक घेतलेली आवडली नाही तर मी अनसबस्क्राईब करेन वगैरे. सो दिस इज फॉर यू. जर तुम्हाला ही बाईक आवडली आहे तर मला नक्की सांगा. ओव्हरऑलच काय वाटतं आहे तुम्हाला या चॅनलच्या जर्नीबद्दल आणि ह्या बाईकबद्दलचे आता व्हिडिओज तुम्हाला जे बघायला मिळणार आहेत त्याबद्दल हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ह्या बाईकबरोबर मज्जा करताना. तोपर्यंत बाय बाय.